काळा मासा आणि चित्ताडा. आवाज बघा माझा कसा झालाय. बोलतो मी काढतो शूटिंग. हा घे घे घे. मच्छी मच्छी आणले पप्पानी. अचानक ना अंग दुखायला लागले, सकाळपासून दुखायला लागले. तरी 2:30 वाजता गेले मी गौरांशला आणायला. येता येता 3:45 वाजले. शाळा लेट सुटली आणि भांडे घासून घेतले पहिला. नंतर पडले कारण किती किलो 1.5 किलो बिर्याणी मागवलं. मस्तपैकी जेवण झालंय. ओढ ओढ केस माझी. मला चिडवतात, माझा आवाज असा झालाय. हा बघ कसं बघत याला लय आवडतं या. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे 31ला. आज तुमचा सुद्धा मस्त जंगी बेत असेल. हा मी अशीच ही साडी नेसले. आज काय जेवणाचं टेन्शन नाही, कारण बिर्याणी ऑर्डर केले, बिर्याणी मागवले आणि याची आंघोळ करायची. आज मालिश करायला टाईम भेटला, जेवण वगैरे काय नाही तर म्हणून मग आता मालिश थोडीशी केली आणि आता त्याला आंघोळीला नेते. गौरांच्या आंघोळा तशीच झाले, वाजले तर 11ला 5 मिनटं बाकी आहेत. याला थोडंसं बनवते ना डब्याला फ्राईस. मग आल्यावर आज लवकर शाळा सुटणार आहे म्हणजे 3 वाजता. तर मग आल्यावर वगैरे त्याला देईल बिर्याणी खायला. आत्ता थोडीशी चपाती वगैरे देते. जरा लूज मोशन थोडेसे वाटतात म्हणून जास्त काय देत नाही. व्लॉगला सुरुवात करूया, कारण व्लॉगला सुरुवातच नाही केली सकाळपासून. सगळं पूजा वगैरे सगळं झाले कामं, फक्त आंघोळीची कामं आहे त्यांची. चला तिची पहिला आंघोळ करून घेते आणि मग व्लॉगला काय कंटिन्यू करते. तर जर आता जेवण झालं माझं, दाखवते तुम्हाला बिर्याणी. किती किलो 1.5 किलो बिर्याणी मागवलं. मस्तपैकी जेवण झालंय. झालेलं आहे जेवण सगळ्यांचं. आणि मग अशी मी ब्लाऊज कट केला आणि मग गौरांशला सोडायला गेले शाळेत. काय तर लाईट बंद करते चला रूममध्ये. मी सुद्धा आत्ताच जेवली. किती वाजले? 1:30 वाजले. आणि काय झालं मला समजतच नाही. काल पण माझं अंग दुखत होता रात्री. असं एवढं दुखत होता ना अंग, असं वाटत होतं की तापच येईल मला आता, असं अंग दुखत होतं. मग रात्री मी गोळी खाल्ली. थोडंसं यांनी असं इकडचे खांदे बिंदे दाबले सुद्धा, तरी मला म्हणजे तशी झोपली. मी गोळी खाऊन डोलो गोळी खाल्ली, अंगदुखी ताप मिक्सवारी खाल्ली, तरी पण आत्ता तसंच वाटते. असे इथून असं दुखल्यासारखं अंग. बघू जरा संध्याकाळी हे आले तर यांना बोलते इथल्या आपल्या फॅमिली डॉक्टरकडे चला. बघू त्यांना सांगते. 2 दिवस अंग दुखते हे म्हणजे काय बोलतात, अंगावर काढून ना दुसरंच काय जास्त व्हायचं. त्याच्यामुळे आपलं लवकरच दाखवलेलं बरं. कालच दुखत होतं. आणि गौरांची शाळा 3 वाजता सुटणार आहे. आज 31 म्हणजे आहे आणि महिना अखेर सुद्धा आहे, तर लवकर सुटणार आहे 3 वाजता. तर मग मला 2:30 वाजता तरी निघायला लागेल. मलाच जायला लागेल, कारण भाऊ गेले तर म्हणजे त्यांची बायको आहे त्यांच्या घरच्यांच्या सोबत एकविरेला गेली, तर मग लोणावळ्याला. तर ते नाही आहेत, हे पण 5 वाजता येतील. 5-5:30 होतील ते यांना, किंवा 4:30-5 येतील ते. पण सुटणार आहे 3 वाजता शाळा, तर मलाच जायला लागेल. डोकं थोडं दुखायला लागलं आहे, तर संध्याकाळी पहिला मी डॉक्टरकडे जाऊन येईल. बघू काय सांगतात. अंगसुद्धा दुखतं आहे माझं. तर मी आजारी पडली मग झालं. घसा पण खवखवत आहे. एकदा आजारी पडले मी म्हणजे झालं. एक तर आईनं चालायला होत नाही जास्त, आणि मग कामं बिमं सगळी बोंबल होईल, त्याच्यामुळं आजारी पडू शकत नाही. तर आजच संध्याकाळी यांना बोलते आणि जाते. आता मस्त जेवली मी बिर्याणी 31ला. आता ही बिर्याणी आमची 2 टाईम असणार, म्हणजे
दुपार आणि संध्याकाळी. ताईसुद्धा आल्या, ताईंचे मिस्टर पण आलेले. मी काय तिकडं गेलीच नाही, म्हणजे गौरांना सोडून आली आणि मग हा उठलेला तर मग याला झोपवत बसली आणि झोपवता जेवणसुद्धा घेतलं. आता जेवण झालं मग तिकडं काय मी गेलीच नाही. आता सगळ्यांचं जेवण झालं आहे. भाऊ ते गेलेत की नाही काय माहिती नाही मला. ताई आहेत वाटतं, संध्याकाळी जातील का काय माहिती नाही. थोडासा आराम करते असा विचार केलेला की ब्लाऊज शिवेल मी, पण इच्छाच नाही ब्लाऊज शिवायची, म्हणजे अंगच दुखते माझं. त्याच्यामुळं बोललं जाऊ दे, व्लॉग अपलोड करायचं आहे मला, तो व्लॉग अपलोड करते आणि थोडासा आराम करून मग परत त्याला आणायला जायचं आहे. अचानक ना अंग दुखायला लागले, सकाळपासून दुखायला लागले. तरी 2:30 वाजता गेले मी गौरांशला आणायला. येता येता 3:45 वाजले. शाळा लेट सुटली आणि भांडे घासून घेतले पहिला, आता पडले कारण खूप अंग दुखायला लागले माझं. तर मी काय नाही करणार, माझी हिंमतच नाही काय करायची. त्याच्यामुळं थोडं असं पडते आहे नित्यांश. अरे चला मंडळी, उठली आणि थोडं जाऊन येते मंदिरात, फ्रेश झाली, जरा चहा पिला. आवाज पण असा झालाय, घसा खवखवतोय. आता जायचं आहे डॉक्टरकडं. असं वाटत होतं की नको जायला, पण डोळे आणि आवाज हे झालंय, डोळे पण कसे वेगळेच झालेत. माझा आवाज ऐकला की उठतोय. 6 वाजायला आले, जरा फ्रेश झाले, मंदिरात जाऊन येते, दिवाबत्ती करते. इकडची पण हे मच्छी साफ करतात, दाखवते तुम्हाला. आज काय भाकरी बिकरी माझ्याकडनं होणारच नाही. ताई पण आहेत, काय माहिती वस्तीला राहणार आहेत काय. तर आवाज बघा कसा झालाय. अगं माझी शनी होती या, माझ्या शनी होती होती अगं सोनू माझ्या, गुग्गू माझ्या गुग्गू. याला असं बघितलं ना एक वेगळंच वाटतं. ए जना, ए माझ्या जना, ए माझ्या जना, का होती होती अगं होती. मस्त झोपलेला आपण, जसा मी झोपवला ना तसा झोपलेला आणि आत्ता उठलाय. त्याला देते बाबांकडं, याला जरा खाऊ ठेवते आणि मग मंदिरात जाते. चला. काळा मासा आणि चित्ताडा. आवाज बघा माझा कसा झालाय. बोलतो मी काढतो शूटिंग. हा घे घे घे. मच्छी आणले पप्पानी. तू जातो बाबाकडे. ओढ केस माझी. मला चिडवतात, माझा आवाज असा झालाय. बघ कसं बघत याला लय आवडतंय. तिकडं बघा तो किती खुश झाला. तू हे म्हणणार आहे का आता. करते बाबू याने एक डोकं फिर केलं माझं. अभ्यास कर तर अभ्यास चालू आहे त्याचा अजून. कर ना. आणि हे चिडवतात मला, माझा आवाज असा झालाय तर करतात है ना गौराज. चल ना लिही ना गौराज, लिही पटापट. झालं का. चला निघालेलो आहोत दवाखान्यामध्ये. बघू काय. नित्यांशला झोपत होती आई, झोपत होत्या तर काय झोपला नाही हो नित्यांश. बाबांकडे दिलाय, गौरांशला दिलाय अभ्यास करतोय. आणि 30 इकडं तिकडं सगळीकडं चाललंय. तिकडं चाललंय आमच्या इकडं गल्लीमध्ये 31चं सेलिब्रेशन. काय बसून बनवतात बायका. चला डॉक्टरकडून आलो आणि गोळ्या दिल्यात त्यांनी. खोकल्याचं औषध घ्यायला सांगितलं, पण आत्ता पण जेवले मी. काय घ्यायला आलाय. मार खाऊ नको माझा, घबरा. अभ्यास झाला.
आता पण बिलकुल बरंच नाही माझी. आता पण असं अंग दुखते, माझं डोकं दुखते ना, पण नाईलाज आहे. भांडी घासली, आता ओटा वगैरे पुसून घेतला. किचनमध्ये इकडं झाडू मारायचं आहे, कपडे टाकायचेत, 2 कामं तर झालेली आहेत. आईंना पण नाही करायचं आहे, त्याच्यामुळं नाईलाज आहे. आता काय, आता कपडे बाहेर नेलेत. तर कपडे टाकते. अजून गोळ्या पण नाही घेतल्या. असं माझं अजून अंग दुखायला लागले ना. प्रत्येक गोष्टीला असं नाईलाज असतोय. तर काय करायचं, असं वाटतं की जाऊन पडावं. कपडे तर आणलेत, आता बाहेर टाकून घेते. तर आता जाऊ दे, काय करायचं. आईंना सुद्धा करायचं नाही. आईंना करायचं असतं तर मग त्या बरोबर करतात, पण आता त्यांना सुद्धा वयामुळं करायला भेटणार नाही. त्याच्यामुळं मग काही इलाज नाही. तर माझी 30+ अशी गेली, डेंजरवाली. चला, आता थोडंसं बरं वाटतंय. औषधं गोळ्या खाल्ल्यात, तरी पण आहे थकवा वगैरे सगळंच आहे. एवढं काय प्रॉपर नाही, तरी पण नित्यांसाठी आज पहिल्यांदा मी नाचणी सुद्धा बनवलंय. थांब रे, एवढं नित्यांचं पाय चालू असतात ना. तिकडं दादाला असं येते, बुरु करते. तर थोडी झोपणार, बघूया. उद्या बरं वाटलं तर मंदिरात इकडं अभिषेक सगळं आहे. पप्पा हे बघा, टी शर्ट काढली. मी काय बोललो त्याला मग सांगितलं कुठली भाषा वापरणार, त्याला माहिती आहे ना. वाजले 11, अजून 10 मिनिटं. थोडस केक खाते. केक आणलाय तर असा बाबुरांना उद्या सुट्टी आहे. झोप 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 बोलते, बिलकुल झोपायला जात नाही. आता पप्पाचा मार खायला तेव्हा तो झोपेल. आवाज येतो तुम्हाला, आवाज येतो बघा. बसले तिथं फोन घेऊन. आंघोळीला जायचं, काय करायचं, पण जा ना आंघोळीला. आता त्यांचं व्हिडिओ एडिटिंगचं चाललंय. ए गपरा जरा. त्याला भरवत्याने झोपवत्याने मी सुद्धा झोपते. तर चला, आजचा व्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत